मोबाईल्स, लॅपटॉप्स, कार, सॅटेलाइट्स आणि AI सर्व्हर या सगळ्या स्मार्ट गोष्टी चालतात कुठे? तर एका छोट्या टायनी चिपवर. आणि ही चिप कोण डिझाइन करतं? तर VLSI अँड मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. आज आपण बघतोय इंजिनिअरिंगचे स्पेशलायझेशन जे स्टुडंट्स त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा प्रोजेक्टसाठी एक्सप्लोर करू शकतात. VLSI म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, एका छोट्या चिपवरती कोट्यावधी ट्रान्झिस्टर्स डिझाईन करणं. तर मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मटेरियल्स, फिजिक्स आणि सर्किट्स यांचं परफेक्ट ब्लेंड. सध्या भारतामध्ये सेमीकंडक्टर्सची डिमांड खूप वाढते. सेमीकंडक्टर्स हे आजच्या AI, EVs, डिफेन्स, 5G, डेटा सेंटर्स यांचं बॅकबोन आहे. ग्लोबल कंपनीज सुद्धा भारतामध्ये त्यांच्या R&Ds एक्सपॅन्ड करतायत. त्यामुळे जर तुम्हाला डीप टेक, डिझाईन वर्क आणि हाय इम्पॅक्ट इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर हे स्पेशलायझेशन तुमच्यासाठी गोल्ड माइन ठरेल. VLSI ग्लॅमरस वाटतं पण इझी नाही. जर तुम्हाला मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स फंडामेंटल्स, फिजिक्स आणि लॉंग डिबगिंग सेशन्स आवडत नसतील तर हे फील्ड तुमच्यासाठी मेंटली एक्झॉस्टिंग ठरू शकतं. हे स्पेशलायझेशन सिरियस लर्नर्ससाठी आहे, शॉर्टकट सीकर्ससाठी नाही. ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सिग्नल्स अँड सिस्टीम्स, सेमीकंडक्टर फिजिक्स, मॅथ्स, स्पेशली कॅल्क्युलस अँड प्रोबॅबिलिटी यामध्ये स्ट्रॉंग फाउंडेशन आवश्यक. तसेच व्हेरिलॉग, सीमोस, केडेन्स, पायथन हे आवश्यक असणारे टूल्स. याशिवाय डॉक्युमेंटेशन, लॉजिकल क्लॅरिटी, अटेन्शन टू डिटेल्स हे आवश्यक असणारे सॉफ्ट स्किल्स. VLSI अँड मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स हे मोस्टली MTech किंवा MS लेवलचं स्पेशलायझेशन आहे. पण आता ते भारतामध्ये BTech लेवलला देखील ऑफर केलं जातं. याच्या सीट्स लिमिटेड पण कॉम्पिटेटिव्ह आहेत. IISc बँगलोर, IIT बॉम्बे, कानपूर, दिल्ली, मद्रास, IIT हैदराबाद, NIT त्रिची, सुरतकल, बिट्स पिलानी, IIIT बँगलोर या काही टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत. जेंडर रेशो साधारण 75-25 असा आहे. VLSI डिझाईन, CMOS टेक्नॉलॉजी, डिजिटल IC डिझाईन, ॲनालॉग IC डिझाईन, सेमीकंडक्टर डिव्हायसेस, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, फिजिकल डिझाईन अँड व्हेरिफिकेशन हे काही कोर सब्जेक्ट्स. इतर ब्रांचेसशी कम्पेअर करता डिफिकल्टी लेवल हाय आहे, बट रिवॉर्ड्स आर इक्वली हाय. कॉन्सेप्ट हेवी ब्रांच आहे, बट वन्स मास्टर्ड करिअर ट्रॅजेक्टरी शार्प ग्रो होते. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, एम्बेडेड सिस्टम्स, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स, फोटॉनिक्स, मटेरियल सायन्स, कम्प्युटर सायन्स या काही अलाइड ब्रांचेस आहेत. CMOS इन्व्हर्टर डिझाईन, ALU डिझाईन युझिंग व्हेरिलॉग, लो पॉवर चिप डिझाईन, RTL टू GDS फ्लो, FPGA बेस्ड सिस्टीम डिझाईन हे काही अंडरग्रॅड्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठीचे प्रोजेक्ट. VLSI डिझाईन इंजिनियर, व्हेरिफिकेशन इंजिनियर, फिजिकल डिझाईन इंजिनियर, DFT इंजिनियर हे काही एंट्री लेवल जॉब्स. वार्षिक सॅलरी साधारण 8 ते 15 लाखापर्यंत असते, पण हाय एंड रोलसाठी ती 50 लाखापर्यंत भारतात आणि भारताबाहेर जाऊ शकते. इंटेल, कॉलकॉम, एनव्हिडिया, AMD, सॅमसंग, TSMC, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, ॲपल या काही पॉप्युलर कंपनीज आहेत. VLSI रिसर्च इज वर्ल्ड क्लास अँड ग्लोबल. USA, तैवान, साऊथ कोरिया, जपान आणि जर्मनी हे टॉप डेस्टिनेशन्स आहेत. PhD प्लस रिसर्च ओपन्स डोअर टू AI, हार्डवेअर, चीप आर्किटेक्ट, क्वांटम डिव्हायसेस अँड नेक्स्ट जेन प्रोसेसर्स. भारतामध्ये देखील डिझाईन हब्स आणि सेमीकंडक्टर फॅब्स ओपन होत आहेत, त्यामुळे फ्युचर ब्राईट आहे. VLSI म्हणजे एलिट इलेक्ट्रॉनिक स्पेशलायझेशन. फ्युअर इंजिनियर्स, हायर पे, हायर रिस्पेक्ट. ॲव्हरेज इंजिनियर हा व्हेरिफिकेशन आणि टेस्टिंगचे रोल हँडल करतो. स्टेबल करिअर. पण अबाऊ अँड बियॉन्ड जायचं असेल तर चीप आर्किटेक्ट्स, लो पॉवर डिझाईन एक्सपर्ट्स, AI हार्डवेअर स्पेशालिस्ट, CTO लेवल टेक लीडर्स, सेमीकंडक्टर आंत्रप्रुनर्स हे रोल्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता. लक्षात घ्या, दिस इज नॉट मास इंजिनिअरिंग, इट इज अ प्रिसिजन इंजिनिअरिंग. VLSI अँड मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स हे आज फक्त चिप्स डिझाईन करण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर पोस्ट मोर्स लॉ एरासाठी कटिंग एज रिसर्च चालू आहे. AI ॲक्सिलरेटर्स अँड न्यूरोमॉर्फिक चिप्स, ह्युमन ब्रेन सारखं काम करणारे प्रोसेसर्स, 3D ICs अँड चिपलेट आर्किटेक्चर, परफॉर्मन्स वाढवण्यासाठी चिप स्टॅकिंग, अल्ट्रा लो पॉवर अँड एनर्जी इफिशियंट डिझाईन्स, EVs, वेअरेबल्स आणि स्पेस ॲप्लिकेशनसाठी, क्वांटम अँड स्पिंट्रॉनिक्स डिव्हायसेस, नेक्स्ट जनरेशन कम्प्युटिंग, ॲडव्हान्स सेमीकंडक्टर मटेरियल्स, गॅलियम,
नायट्राइड सिलिकॉन कार्बाइड, हार्डवेअर सिक्युरिटी अँड ट्रस्टवर्दी चिप्स, डिफेन्स फायनान्स क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, फोटॉनिक अँड ऑप्टिकल कम्प्युटिंग स्पीड ऑफ लाईटवर कम्प्युटिंगसाठी, IISc, IITs यासारख्या इन्स्टिट्यूट्स, TSMC, इंटेल, एनव्हिडिया, सॅमसंग आणि IBM सारख्या कंपनीज या रिसर्चमध्ये बिलियन्स ऑफ मनी इन्व्हेस्ट करतायत. त्यामुळे VLSI मधलं करिअर म्हणजे फक्त जॉब नाही, तर यू आर बिकमिंग पार्ट ऑफ फ्युचर टेक्नॉलॉजी क्रिएशन. VLSI इज नॉट जस्ट अबाउट चिप्स, इट इज अबाउट बिल्डिंग टुमॉरोज इंटेलिजन्स. VLSI अँड मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे फ्युचर चालवणाऱ्या चिप्सची भाषा. जर तुम्ही डीप थिंकिंग, लॉंग टर्म ग्रोथ अँड वर्ल्ड लेवल इम्पॅक्ट शोधत असाल तर डोंट जस्ट चेज ट्रेंड्स, इन्स्टेड डिझाईन टेक्नॉलॉजी दॅट रन्स वर्ल्ड. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी वेद स्किल्स लॅबला फॉलो करा.